TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. तो लिविंगसाठी पहिला चेंडू खूप टप्प्याचा हा चेंडू शरीराचा मारा अभी देख अभी तो सांगायचं झालं तेवढं देखील स्लो चालू है, तो 1.5 दूर तक जाएगा, उसको बोल दे भाई. पंतनगर असेल ह्या स्रोत परिसरातील खेळाडू आपल्याला खूप टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय मयूर सोडाच्या बॅटमधून. आणखीन एक घाटकोपर मधील नवीन टॅलेंट अर्थातच मयूर सोडा. चेंडू पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला मयूर सोडाने 2 धावांसाठी. तर अचूक टप्प्याचा चेंडू सोड टाकला. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि हाँगकाँग सुपर सिरीज हाँगकाँग या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि आमच्या दिशेने त्याचा हा चेंडू निश्चित जाधव गोलंदाजी चेंडूवर येतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. मात्र नक्कीच उल्लेखनीय 2 खेळाडूंचा जन्मदिवस. पुढचा चेंडू ऑप्शनच्या दिशेने चढवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. अच्छा दिवस याकरता की सुरेश काम कर आज दे देखता मैं 30 तक शायद हो जाएगा. थोडंसं सफल झाले आणि पुन्हा एकदा सातत्याने हात देखील तिसऱ्यांदा असं या पद्धतीचा पंचा मारताना पाहायला मिळतो मयूर सोडा. टप्प्याचा चेंडू सुरेखित फटकावलं जाते. पिंटू पारखेच्या बॅटमधून निघालेला फटका. 1 धाव मिळणार आहे आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सोडा. आता मात्र जवळच्या दिशेने चेंडू पटकावण्याचा प्रयत्न होता. 1 धाव चेंडू 12 धावांवर संघाची धाव. इंग्रजांच्या प्रदूषेसाठी मात्र इंग्रजांच्या गाडीच्या समोर जाऊन देखील आपल्या प्राणाच्या आहुती दिलेली ही व्यक्तिमत्व आता ॲक्ची गाड्या घेतली जाते. हवेत चेंडू जातो. निशाण जरूर झाला होता परंतु 3 धावांसाठी जातोय पाहिजे 2 धावांसाठी. तर भारतीय संघाची तिसरी टेस्ट मॅच आणि 1-0 मात्र भारतीय संघ या टेस्ट मॅचमधील लिडिंगला देखील आहे. हो आता हा चेंडू जर पाहिजे झालं तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि विकेटचं प्रदान या ठिकाणी अपील केलं गेलं. हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. संतोष जाधवला मात्र 2.5 लाखाच्या क्रीडा स्पर्धा. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने आणि प्रथम चिखले म्हटलं की कव्हर पॉईंटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. कव्हर पॉईंटच्या झोनमध्ये सर्वात जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळत असतो. हा चेंडू मात्र थोडेसे सफल झाले. चेंडू मात्र फायनलच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांसाठी 2 धावांसाठी हा चेंडू एनवे गावचे सुपुत्र यांचं क्रिकेट प्रेमी अंडरम क्रिकेटवर विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू कटवण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जाईल क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली आणि सोपा जेल कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. 1 लाखाच्या स्पर्धेत तुम्ही हा चेंडू जातोय शिवाजी पाडेकर त्या ठिकाणी आणि चुकी झाली या ठिकाणी शिवाजी पाडेकरकडून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. टेकर हवेचं रूपांतर. हा चेंडू हवेत जातोय. खेळ पकडला जातोय का? 1 धाव पूर्ण केली जाईल. परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सातत्याने मात्र हवा येण्यास सुरुवात झाली. प्रथम लेटकट आता पाहायला मिळतोय अतिशय सुरक्षितरित्या. हो सुरेखाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावाची संधी आणि ज्या ठिकाणी 1 धाव मिळाली असती त्या ठिकाणी 2 धावा. 1ही धाव कदाचित झाली असती डायरेक्ट हिट झाला असता. परंतु ओव्हरच्या रूपात काय होऊ शकतं यानं अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. शिक्षणच कमेंट करायला थोडं खरं वाटतं. हव्याची गाड्या घेतली जाते. हवे चेंडू प्रशांत सोपा झेल या ठिकाणी सुटतोय आणि 2 बंधूंना सुटलेले झेल. 1 झेल अमित खेतलेकडून सुटला. 1 झेल नवनाथ खेतलेकडून. म्हटलं जातं. हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. हा संतोष जाधव सुरेख गोलंदाजी करतोय परंतु त्याला क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाहीये आणि ज्या वेळेला
हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी धावाची संधी आणि आता मात्र मयूर सोडा आणि कौतुक करावं तेवढं थोडं संतोष जाधव याचं या गोलंदाजात आदरणीय महेश दादा बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत विकेटकीपर संघाचे चाहते देखील आहेत. हो पुन्हा एकदा संतोष जाधवचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. मोठे प्रयत्न हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी टाळ्यांचा गजर मात्र त्यासाठी जरूर होतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. पानी फिर से आया क्या? निलेश पळासाठी हा चेंडू मात्र राखून टप्प्याचा चेंडू वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पाटील यांचा एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं आणि या षटकात केवळ 3 धावा संतोष जाधव वाढी. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज या ठिकाणी सोहेल तनवीरची आठवण झाली. हो हा चेंडू जर पाहिजे झाला तर प्रभावित करतो. हा चेंडू उलट टप्प्याचा चेंडू होता परंतु वेग उलटॉस पद्धतीचा हा चेंडू भिरकावून दिलाय. निलेश पन्हाळे ब्रँडेड फटका चेंडू जातोय 2 धावांसाठी. निलेश पन्हाळे बद्दल सांगायचं झालं तर आक्रमकता ठासून सुरुवात जर करायची झाली तर हा मात्र असा चेंडू आहे. चेंडू आणि ज्यावेळेला दोघी ऍक्शन असते त्यावेळेला तुम्हाला पिचिंगला देखील थोडं हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा परंतु कव्हरच्या दिशेने पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीये ते हेरलं आणि त्या ठिकाणी मात्र किती धावा आहेत. प्रेक्षकांना विनंती आपण चेंडू पकडू नका. प्रेक्षकांनी चेंडू पकडला होता. प्रेक्षकांना विनंती आपण चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू पटकावण्याचा प्रयत्न धावाची संधी आणि विकेटचं पतन ही केलेली आहे त्या ठिकाणी. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला महेश उलावळेने ऑन साईडच्या दिशेने 2 धावा आणि महेश उलावळे देखील सिद्धेश उलावळे पंतनगरमध्ये दाखवले आहेत. हळूवार पद्धतीने शेवटच्या चेंडूवर मोठा फटका बिग हिट फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिशा दिली चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. खेळाडू मोडून गेलाय. गोलंदाजी मार्कर सज्ज होत आहे. मॅन फ्रॉम घाटकोपर पंतनगर सिद्धेश उलावळे. नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवर नो बॉल घोषित केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते आणि चेतन भाटकर यांचे चिरंजीव यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चेंडू घोषित केला. संख्या देखील चेंडू तटवला जातोय. ही निर्धारित धावसंख्या होती पहिल्या षटकात आली आहे आणि कारण तसं पाहायचं गेलं तर 8 धावा वर करायच्या आणि 5 धावा बिना साहेब पहिल्याच आल्या होत्या. तदनंतर हा पुढचा चेंडू गरकन गिरकी घेतली. फलंदाजीची फिरकी घेतली. मॅचीकडे घेतली जाते. हवेत चेंडू एक धावला त्या ठिकाणी मिळेल आणि विशेष करून या गोलंदाजीविषयी आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा आविष्कार दाखवण्यात आला. चेंडू वळवण्यात आला. हातभर चेंडू वळणं काय असतं बरे फलंदाज नाचले त्यांच्या गोलंदाजीवर गेली 30 वर्ष. एक संपूर्ण काळ मॅचेस म्हटलं की महाराष्ट्रातील अवघड दैवी उमेश मालवणकर संतनू गायकर यांचं गोरावर हो बॅटफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने मात्र आता सरळ चेंडू पटकावत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. सर्वांनी त्या ठिकाणी उठायचंय आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा सोयील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 चेंडू जाडवण्याचा प्रयत्न धावांची संधी परंतु 1 धाव मिळते महेश उलावळे. अभी जो बाकी टीम है खेल रही है सेकंड राउंड चलता रहेगा. हा चेंडू मात्र सोयील ठरला जातोय. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडं आणण्याचा प्रयत्न जरूर करेल. कट केला जातोय चेंडू पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय त्या ठिकाणी प्रशांत चिखले चेंडू वाढवतोय. 1 धाव मिळेल. महेश उलावळेच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार होता. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते.
पुन्हा एकदा सुरेख फटका मारला जातोय. नवनाथ खेचलेच्या बॅट मधून निघालेला हा फटका. अचूक टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून दिला 2 धावांसाठी. धावसंख्या झटपट वाढते जाऊन पोहोचते 18 धावांची. ज्या अभियानापेक्षा मात्र साहस्य आमदार झाले सर्वांच्या लक्ष लागलेला पाहायला मिळत असतं. खेळ घोषित केला जातो. बाहेर तिकीट केल्या करणारे आणि धावसंख्या फॉर्मेटमध्ये म्हणून त्याचा आवडता नंबर असावा. मोठ्या फटक्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येते. सुरेख झेल पकडला जातोय आणि कदाचित आमंत्रित केलं होतं. पुढे राहून सिद्धेश फुलावळे माझ्या डोक्यावरून प्रयत्न करतोय चेंडू पटकावण्याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. सफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवे. चेंडू सदानंद पुजारी चेंडूच्या खाली. झेल मात्र सुटतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि शरदचा झेल या ठिकाणी सुटला जातोय. जाते मल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून चिकडा घेतली जाते. हवे ते चेंडू जातोय आणि आणखी एक झेल या ठिकाणी सुटतोय. अवघ्या कॅचेस गोलंदाजीचं कौतुक करावं म्हणून लगातार ते चेंडूवर संधी निर्माण केल्या. आता कदाचित असं म्हणावं लागेल. आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू चढवण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी पूर्णकरी जाईल. एका धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. त्यांना गोलंदाजी टाकण्याचा अनुभव होतो देखील त्यांना. हा चेंडू जर पाहिला तर अतिशय वेगवान पद्धतीचा फास्टर वन पाहायला मिळाला. त्यांचा सन्मान होतो दीर्घावधी देवी संघाच्या. हो 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 लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप दळवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामन्यात झुंज या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अडीतडीचा हा सामना तुमचा चेंडू जवळ पडतो. शरदचा भेद घेतो. धाव घेण्याची संधी आणि एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि अतिशय सुरेख हा चेंडू मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या या ठिकाणी 1 ने वाढते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. तर पंचांची हित झाल्याची नाहीये. टप्प्याचा हा चेंडू फेकावून दिला जातो. डिक्लेअर झोनच्या दिशेने किती धावा त्या ठिकाणी मिळतील. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. 13 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 9 युके टायगर्ससाठी. मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतो. शिवाजी पाडेकरच्या बॅट मधून निघालेला हा फटका. बघूया किती धावांसाठी जातो. 2 धावांसाठी शिवाजीच्या बॅट मधून बिग हिट. शिवाजीच्या बॅट मधून मात्र एक अप्रतिम फटका. किती धावा या फटक्यावर मिळतात पाहूया. 2 धावा आणि कदाचित हो खोलबट्ट्याचा हा चेंडू एकदा पूर्ण केली जाईल. पाहूया. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते. मागणी करू शकते. हो हा चेंडू जर पाहिजे झालं तर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केले जाते. पहिल चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. दिवसानिमित्त आयोजित स्पर्धा. बिग हिट शिवाजी पाडेकर द बॉस याच्या बॅट मधून निघालेला हा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी शिवाजी आणि मात्र सामन्यातील रंग बदलला जातोय. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. क्रिकेटमध्ये एका धावेसाठी झुंजावं लागतं हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही आणि विजयी ठरतोय या ठिकाणी युके टायगर उल्हास मामा कंपनी आणि विजेता शिल्प